नमस्कार मंडळी. सुखांनी लाख कट्टी घेतली तरी आनंदाशी तुमची गोड बट्टी करून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पॉवर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कुठल्याही टेन्शनवर क्षणात मात करणारं विनोदाचं हुकमी पान आपल्या खिशात घेऊन फिरणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत करूया मंचावरच्या पंचसना लाफ्टरची सलामी आणि कौतुकाची भरघोस बिदागी देणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, बघूया या आठवड्याच्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळात विनोदाचे कुठले विक्रम मोडीत निघतात ते. चला तर मग सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, प्रवासाला निघालेल्या प्रसाद खांडेकरांना विमानाच्या प्रवासावर भारी ऑफर मिळाली आहे. सोबत नम्रता संभेराव सारखी एअर होस्टेस सुद्धा लाभली आहे. बघूया त्यांचं विमान विनोदाची कुठली उंची गाठता येते. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. हॅलो. हां नाही नाही नाही, जस्ट मिळालंय फ्लाईट. येस येस येस. हो नाही नाही, आत्ता विमानातच चढलो. नाही नाही नाही, अरे हो रे बापरे, अरे केवढं टेन्शन होतं तुला माहिती आहे. एकतर ते तिकीट मिळत नव्हतं, अर्थात आत्ता मिळालं तर मिळालं. कॅन यू इमॅजिन, 700 रुपयात मला तिकीट मिळालं. 700 रुपये, मुंबई टू हैदराबाद. 700 रुपये. लोक बोलतात मंदी आहे मंदी आहे, पण मंदीचे फायदे लोकांना कळत नाही आहेत. नाही नाही नाही, बघ मी आता ठेवतो फोन. हो हो, मी उतरल्यावर करतो फोन. ओके, या ओके, बाय बाय. उश, आवडी. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. ससा. व्हॉट व्हॉट. नाही नाही, आपण कोण? सर मी एअर होस्टेस सौंदर्य सर. आता कळलं 700 रुपये तिकीट काय ते. सॉरी. नाही नाही, काय नाही काय. सर विल यू प्लीज हेल्प अस सर. नाही नाही, मुळात एअर होस्टेस येऊन प्रवाशांना विचारते का नाही हेल्प यू सर. तुम्ही उलट करताय. ऍक्च्युली सर सिच्युएशन खूप गंभीर आहे सर. तुम्ही विमानाबाहेर येता का जरा. का विमानाबाहेर म्हणजे मी हेच फ्लाईट पकडलं. विमानाबाहेर का? विमानाबाहेर येता का सर तुम्ही. ते आम्हाला जरा विमानाला मागून धक्का मारायचा आहे. आमचा धक्का स्टार्ट विमान आहे ना, त्याच्यामुळे येतं का. ऍक्च्युली काय झालं ना, आमचा जो पायलट आहे ना, त्याने 4 वेळेस स्टार्टर मारलं सर, पण ते विमान असं धक्का मारून फ्लायच होत नाहीये सर. सर तुम्ही येता का सर प्लीज. एकदम सिच्युएशन विमानाला. हा सिरियस मॅटर. धक्का मारायचा. प्रँक करताय ना. कुठे लावलाय कॅमेरा. प्रँक करताय तुम्ही. नो 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 सर, इट्स रिअली सिरियस मॅटर सर. सर प्लीज सर. म्हणजे मी खरंच विमानाला धक्का मारायचं ते फ्लाय होईल. का डोकं फिरलंय का तुमचं. कळतं तुम्हाला काय बोलताय तुम्ही. काय मी बरोबर. अहो असं नसतं. विमान आहे ना, विमान. विमान आहे सर. डुगडुगा काय तो धक्का मारायला. डुगडुगा असतं ते, एक 6 सीटर असते रिक्षा. सर आमचं विमान सुद्धा 6 सीटरच आहे सर. सर प्लीज डुगडुगा समजून सर असं धक्का मारा ना, म्हणजे ते फ्लाय होईल. ते डुगडुगा आहे ना, ते रस्त्यावर चालतं. मग आमचं विमान सुद्धा रस्त्यावरच चालतं सर. हा? हो, म्हणजे? आता आपल्याला पनवेल पर्यंत बाय रोडच जायचंय, सीटा भरत विमानात सीटा भरत जायचं. भरत म्हणजे? जायचं. हो ऍक्च्युली काय आहे, आम्ही हैदराबाद टू मुंबई एकदम व्यवस्थित आलो, पण मुंबई टू हैदराबाद साठी आम्हाला बुकिंगच मिळालं नाहीये सर. आणि पेट्रोलचा खर्च वाचवायचा तर किमान 5 सीटा तर भरवावी लागणार ना सर. त्याच्यामुळे आम्हाला सीटा भरत पनवेल पर्यंत आपल्याला जायचंय. काय फालतूगिरी आहे सगळे. बाजू तुझी नाटकं कळलं ना. आता मी एकटा धक्का नाही मारणार, कळलं ना. त्यांना बोलवायला आले होते मी. धक्का हे कोण आहेत. हे कोण कोण म्हणजे पायलट. म्हणजे कपडे नाही पायलट तुम्ही. फालतूगिरी तुझी आहे. नाही सर त्यांना. मी आता नाही तर गोट्याला सांग, गोट्या मारायला धक्का कळलं ना, तो चालू करला इमान जमल तसा. चाल गोटू येल. सर तुमचं हेल्थ चुकतोय सर. सर एक मिनिट, विमान कोण चालवणार बोलले ते. गोट्या. नाही ग, मी म्हणजे उभ्या आयुष्यात गोट्या नावाचा पायलट मी ऐकला आहे नाही. आमच्याकडे इथे फ्लाय मध्ये आहे सर. कॅप्टन गोट्या. नाही नाही ते नाही ग. ऐकायला पण वाट. अरे गोट्यानं विमान चालू केलं. उडतंय. सर कॉंग्रॅच्युलेशन सर. सर इकडे कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन. कधी नव्हे ते आमचं विमान उडालंय सर.
कधी ना ते म्हणजे हो हैदराबाद टू मुंबई आम्ही 16 तास बाय रोडच आलोय प्रवास करत करत सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. काय करताय तुम्ही? कानाला दाड्या बसल्या असतील ना तुमच्या? नाही बसला. सर दड्या ना बसल्या. अरे नाही बसले यार तू नको मारू यार. लागतं इकडे. लागतंय का? घालीन दात घशात. नाही नाही सर माझं सौंदर्य अरे आहे गप का? सौंदर्य. सर अरे सर तो बेल्ट लावून घ्या वळवून घ्या तिकडे बेल्ट वळवून घ्या. अरे नाही होत आहे इथून बेल्ट. असं होतं अरे नाही. इथून- अगं नाही होत आहे बेल्ट. मी करते ना. अगं नाही होत आहे बेल्ट. अरे अरे यार कसं लागणार सर बेल्ट हे बॅगा वर ठेवा ना. अरे बॅगा नाही आहेत ह्या. अरे अरे येडी आहेस का? ते बॅगा का टाकल्यात आतमध्ये? अरे शरीराचा भाग आहे तो माझा. बॅगा दिसतात या तुला? बॅगा आहेत या? केवढं बाहेर आलंय ते. तुझे बाहेर आले तर बघ. काय सौंदर्य आहे सर माझं. गप का? मला हे दे एक्सटेन्शन दे. सर ते मी नाही सर ते चॅनल वाले देतात सर. सटकन देईन ना. नको सर चॅनलचं एक्सटेन्शन तुझ्याकडे कशाला मागेन का? ऍक्च्युली हे बेल्टचं एक्सटेन्शन दे मला. बेल्ट ऍक्च्युली ते आमच्याकडे नाहीये सर. तू जा ना. बस नाही बाजूला काय उभी जा ना तिकडे. नाही मी ते ओके सर. भूक लागली काय आहे? व्हेज और नॉन व्हेज सर? मला नॉनव्हेज. ओके सर एकदा एक मुलगा रात्री लेट घरी जातो तर त्याचे बाबा त्याला विचारतात कहा गए थे तुम बेटे. तो बेटा म्हणतो कुछ नहीं मैं गर्लफ्रेंड के घर पे गया था. तो बाबा म्हणतात किस लिए. म्हणतात हाँ 7-8 किस लिए. हे नॉनव्हेज आहे. नॉन व्हेज सर व्हेरी स्पायसी ना सर. आणि मी जर व्हेज मागवलं असतं तर? एक हत्ती आणि मुंगी असते तर हत्ती आणि मुंगी- ए कोण आहेस तू? सर मी एअर होस्टेस सौंदर्य. गप का? व्हेज नॉनव्हेज ऑफर करून तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जोक्स सांगतेस? हा सर आम्ही कसं करतो प्रवाशांच्या मनोरंजनाची भूक भागवतो सर. यार कुठे अडकलोय मी? सर एमएच एअरलाईन रेडी टू. अगं नको सांगू ते कळलंय मला. हे काय व्हायला? अरे हे काय व्हायला लागलं? विमान का हलतंय? सर सर लुब्रिकंट सर. लुब्रिकंट सर लुब्रिकंट्स म्हणजे? ते हलतं ना विमान असं असं ते. टर्ब्युलन्स म्हणतात त्याला. टर्ब्युलन्स असतो तो लुब्रिकंट्स सर नाही. एक मिनिट मी सांगते प्रवाशांना नम्र सूचना कृपया अपने खुर्सी की पेटी बांधने के लिए. आहे कोण बाजूला एकटाच बसलोय ना? कोण आहे इथे दिसतंय? नाही. विचार त्याला विचार लवकर काय झालंय लवकर विचार. एक मिनिट विचार. अरे तेव्हा गोट्या चालवतो ना. कॅन आय टॉक टू मिस्टर गोट्या. हॅलो गोट्या. काय व्हॉट. ओ ऍक्च्युली सर ते ऑक्सिजन लावा ऑक्सिजन. कुठे काय झालं? इथे ऑक्सिजन लावा ना कुठे सर. पण ऑक्सिजन अरे हे कुठलं ऑक्सिजन आहे? ऑक्सिजन यार ऑक्सिजन कुठे आहे ऑक्सिजन. अरे ऑक्सिजन. काय झालंय ते सांगा ना पण. ऑक्सिजन घ्या 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 ओढा 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 ओढा. हे एकच इन्स्ट्रुमेंट तुम्ही करेक्ट ठेवलं एरोप्लेन मध्ये हा. ऑक्सिजनचं. हा. पण ह्या ऑक्सिजनचा मला काही फायदा नाही. का आमचं नातं वेगळं आहे. ऑक्सिजन राहू दे बाजूला. काय झालंय ते सांगा आधी. ऍक्च्युली सर मला सांगा तुम्हाला पोहता येतं. काय करताय? पोहता हा पोहता कळलं. एवढं नका करून पोहता येतं, येतं. येतं हा पोहता? येतं. हा चला, मग सर. कुठे जायचं काय? विमानातून तुम्हाला उडी मारायची. काय वेळ लागलाय का तुला? काय कळतंय तुला? काय बडबडतेस? ऍक्च्युली काय झालं सर आमच्या पायलटने सांगितलंय की विमान ओव्हरवेट झालंय सर. कोण कुत्रा का तुझ्या विमानात? मी एकटाच ओव्हरवेट कसं काय होईल? 110 पेक्षा जास्त ज्यांचं वजन आहे ना त्यांना विमानातून ढकलून दे असं सांगितलंय पायलटने. आणि मी आता लिस्ट चेक केली जस्ट तुमचं वजन 100 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे उडी मार- स्वतःचं वजन एकदा चेक कर. तुझंही आता 100च्या वरती गेलंय. नाही ऐका ना सर मी तुम्हाला पाया पडते सर. मी उडी मारली असती पण माझ्या दात पडतील सर आणि माझं दातात सौंदर्य आहे सर. मी नाही उडी मारू शकत. मला भीती वाटते. मी नाही. तुला भीती वाटते? मग मी का रोज विमानात उड्या मारायचा धंदा आहे माझा. जातो वरती आणि विमानात उड्या मारतो. मग मी नाही जमणार. तू मार उडी. मला नाही मी नाही. नाही ना मारू शकत सर. मला पोहता नाहीये सर. सर मला एक सांगू ही संधी आहे आयुष्यात. ही संधी सारखी सारखी येत नाही बलिदान देण्याची. सर तुम्ही बलिदान द्या म्हणजे आयुष्यात लोक तुम्हाला एकटा छान. मला नाही द्यायचं बलिदान.
त्याचं बलिदान नाही दिलं. मी नाही देणार आहे तू मारू उडी मला नाही मला द्यायचं. पोहता नाही सर, नाही तुम्ही गेले. मला पण नाही पोहता येत मला चालता पण मला तर बोलता पण येत सर, नाही, सर. मी नाही उडी मार. सर, अरे तुम्ही लगेच कमी करा ना यार 110 आम्ही सांगितलं लगेच कमी केलं, सगळं टाकून दिलं, पण अरे अजून पण 110 उरतंय सर. मरायचं तर सगळे मरूया मी नाही उडी नाही, मारणार असं नका करू. मी नाही मारणार उडी ओके ओके, एक लास्ट ऑप्शन आहे. काय? पॅराशूट आहे आमच्याकडे. अरे हे कधी सांगणार मग? आहे, एक दे, दे, लवकर. एकच आहे, मी मग ते मी तुम्हाला मारेन उडी देते. काही प्रॉब्लेम नाही मी एकच मारेन आहे. उडी येस आई मी मारेन उडी शपथ. हे घे. थँक्यू मी मारेन उडी हा, मारायला काही उडी? problem नाही. येस थांबा. ते ऍक्च्युली ना पॅराशूट 100 किलो वजनच बेअर करतं, तर ऍक्च्युली त्यातलं एक्स्ट्राचं वजन आपल्याला काढायला पाहिजे. तुमचं 110 किलो वजन आहे ना, आता मी 10 किलो कसं काय कसं कमी करू? करायचं? इकडे 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 नाही, ऐक ना. इकडे 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 हे काढा, हे घड्याळ काढा पटकन त्याने काढा. 10 किलो वजन नाही होईल करणार. होईल कमी होईल. हे काढा, बूट काढा. हा. चष्मा पण चष्मा काढा. Yes, yes. हा, वॉलेट काढा. वॉलेट काढा. वॉलेट पण काढ. वॉलेट. आता झालं असं झालं. इथे वॉलेट तिथे हिली 10. अजून बाकी आहे, अजून 5 किलो बाकी आहे. हे काय केलं तू वजन चेक केलं. असं डोक्यावर हात ठेवून हो, मी पोटावर हात ठेवून शुगर पण चेक करते, आणि ब्लड प्रेशर चेक करायचं असेल ना. ओके नो ओके, ओके. प्रॉब्लेम झालं वजन कमी. नाही इथे ते होली ती होत नाही. हे काढा. अरे हे काढा शर्ट काढा. ऐक ना हे नको अहो, अजून 5 किलो बाकी. काढा. अगं बेंबीत हवा जाईल माझ्या नाही जाणार तुम्ही, प्लीज. जीवन मरणाचा प्रश्न. काढा. ऐक ना काढा. अगं, नको पूर्ण हे. काढा. अरे हे बरोबर नाहीये फेकून द्या. हे खूप फेकून द्या. खोल आहे बेबी माझी नाही, इथे तिथे इथं होतं. अजून बाकी आहे. पॅन्ट काढा. ऐका ना अहो, काढा ना सर, आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. पॅन्ट काढा. असं नाही मी बाहेर गेलो तर पक्षी घाबरतील अशा अहो, आवाज. नाही. ऐक ना मी खरंच सांगतो नको नाही, पक्षी नाही घाबरत एवढे. तुम्ही हे- नका टेन्शन. हे बरोबर नाही. काढा. लवकर काढा. अशी करून काढा. अशी काढा. हा. व्हेरी गुड. इकडे हिची ती हिली तर होती. अजून बाकी आहे. नाही आता मरू दे मी अहो, ऐका ना. असं नाही राहू दे मी अहो, असंच बाकी आहे. नको अहो, ऐका, मी असं मेलो तरी चालेल. अहो, नाही, थांबा ना. 1 2 साडे माडे हाकून गेला गोट्या का पळाला? का पळाला? जाऊ दे ना सर, गोट्याचं पण वजन 110 असणार. बघा विमानातलं लुब्रिकंट थांबलं सर. म्हणजे मी आता उडी मारायची गरजच गरजच नाही म्हणजे सर. विमान- My God. Yes. बसा. हॅव अ सीट. एक मिनिट हा गोट्याच विमान चालवत होता ना? गोट्या विमान पाय. आता विमान कोण चालवतं हा? नाही मी चाललो नाही, पॅराशूट नाही, मला हवंय. मी म्हटलं ना, मला अतिशय धमाल प्रवास होता. नमा, तुझी वजन मोजण्याची पद्धत आम्हाला फार आवडली. मजा आली. मस्त. बघूया हास्यरसिकांना हा विमान प्रवास कसा वाटलाय ते. सई, मी आज दोघांना खूप दिवसांनी परफॉर्म करताना बघतेय आणि मला खूप मजा आली. नमा, सौंदर्य परत बघायला आवडेल. सौंदर्य खूप आवडली. Thank you. सौंदर्य हिट आहे थँक्यू. आणि माझा भाऊ तर हिट आहे. प्लस त्याचं नाव प्रसाद आहे, त्याच्यामुळे तो टॅलेंटेड आणि रुबाबदार तर आहे. बरं वाटलं. आय वॉज मिसिंग यू. मला तुम्हाला एकत्र बघायची उत्सुकता होती आणि ती आज त्या उत्सुकतेला तुम्ही शिघेला पोचवलं आज. आणि पुढे काय काय कोण कोण येतं आहे, अजून किती कॅरेक्टर्स येतात हे बघण्यात खूप इंटरेस्ट आहे. वेलकम बॅक. आय मिस्ड यू. येस, थँक्यू. बाबाजींची एंट्री. अरे बाबा बाबाजींनी मजा आणली आज. बाबाजींसाठी एकदा टाळ. ये बनता है. प्रसाद दा. मस्त मजा आली मला. कॉन्सेप्ट भन्नाट होती खूप. मला असं वाटतं नमा, तुझ्या सौंदर्यात तुझा विनोद आहे आणि प्रसाद, तुझ्या विनोदात तुझं सौंदर्य आहे. फार ते कॉम्बिनेशन तुमचं दोघांचं कायमच फार मस्त वर्क होतं, जे आजही झालं पुन्हा एकदा. आणि तुमच्या दोघांचं स्किट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विमान असो नसो आम्ही हाय जातोच ऑलवेज. फार मजा आली. मस्त कॉन्सेप्ट होती, मस्त परफॉर्मन्स. जाता जाता तुला एक सल्ला आहे प्रसाद. सस्ताई का सौदा यारो कभी किसी को रास ना आए. सस्ताई का सौदा यारो कभी किसी को रास ना आए. इश्क करो महंगाई जैसा
जो हमेशा बढ़ता जाए. थँक्यू सो मच परिसादा नम्रता थँक्यू मंडळी, कलेच्या सर्व प्रांतात नासधूस करून झाल्यानंतर फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे दिग्दर्शनात पदार्पण करतोय आणि त्याला ही संधी दिली आहे कोळीवाड्याच्या रेखानं अर्थात वनिता खरातनं. बघूया तो या संधीचं सोनं करतोय की माती. जोरदार टाळ्यांनी दोघांचं स्वागत करूया. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. हे वाक्य कानात साठवून ठेवा. कधी हे वाक्य तुम्हाला या मंचावर शेवटचं ऐकायला मिळेल काही सांगता येणार नाही. येस, याला दोन कारण आहेत ना. अपमानाचे विनोद करायचं नाही आणि दुसरं म्हणजे बॉडी शेमिंग करायचं नाही. त्यामुळे लेखक आहे ना टेन्शनमध्ये आलेत. ते म्हणतात आता गौरव वनिताचं स्किट लिहायचं तरी कसं. कारण कसं आहे माहिती आहे का, जेलबिन मछली आणि अपमान बिन गौरवचं स्किटली हे दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. येस, तर आता काय झालेलं आहे तुम्ही बघितलं ना, लेखकाला काय सुचतच नाहीये म्हणून त्यांनी काय केलं, यमक जुळवलाय. म्हणजे मछली आणि स्किटली. क्या बात आहे यार. म्हणजे काय वेळ आली लेखकांवर. काही आपलं दुसरे कारण अजून एक आहे की आता मी अभिनय करायचं सोडलेलं आहे. खांडेकर, मी अभिनय करायचं सोडलंय पण मी दिग्दर्शनात पाऊल टाकलंय. अरे ऐक ना ए बाबा. हा, आता मी दिग्दर्शनात पाऊल टाकायचं ठरवलंय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अर्थातच ही प्रेरणा मी कोणाकडनं घेतली आहे. प्रसाद सर, तुम्ही चित्रपटात दिग्दर्शन करताना तसं मी पटापटात दिग्दर्शन करायचं ठरवलेलं आहे. हो, आता मी इथे युथ फेस्टिवलला ह्या कॉलेजमध्ये एकांकिका बसवणार आहे. त्यासाठीच मी इथे आलोय MHJ कॉलेजमध्ये. पण मला अजूनही कळत नाही त्या प्रिन्सिपल अजून आल्या कशा नाहीत. आले अच्छा, प्रश्न पडल्या पडल्या उत्तर समोरून चालत आलंय. नमस्कार मॅडम, मी गौरव मोरे. नमस्कार, बोला काय काम होतं. मी दिग्दर्शक आहे. पोलिसांना माहिती आहे म्हणजे परवानगी घेतली आहे ना तुम्ही. काय संबंध काय कुठून दिग्दर्शक वाटता. म्हणजे हो, दिग्दर्शक कसे असतात जरा बघा आजूबाजूला. ते बघ, समोर एक बसलेत, तिथे मागे खुर्चीत एक लोळतायत. तुम्ही स्वतःकडे जरा बघा आणि सांगा दिग्दर्शक कुठून वाटता तुम्ही. त्यात काय झालं, म्हणजे मी दिग्दर्शक बनू शकत नाही का. अरे मलाही दिग्दर्शक बनायचं आहे. तुम्ही हा शब्द बोललात इथे चालेल सगळं. पर्सनल बोलू नका हा प्लीज. आपण जरा कामाचं बोलूया का. हो, बोलूया ना, बोलूया. नमस्कार, मी गौरव मोरे. मला तुमच्या कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलला डिरेक्शन करायची इच्छा आहे. थोडक्यात तुम्ही काय लेट केलं हो तुम्ही. लेट केलं म्हणजे म्हणजे तुम्ही आता बोलायच्या आधीच मला तुमच्या हास्य जत्रेमधून एका दिग्दर्शकाचा फोन आला होता. एक मिनिट, मी सांगतो. ओमकार भोजने. Sorry. बरोबर ओळखलंय तुम्ही. त्यांनी फोन केला. अहो, केवढे मोठे दिग्दर्शक आहेत ते. केवढं युथ म्हणजे तेच बसवतात. म्हणजे त्याचे स्टुडंट आहेत ना, त्यांना पितामह म्हणूनच ओळखतात. आणि ते तर म्हणाले मला हा, की या स्पर्धेच्या तालमीसाठी शूटिंग बुडवावं लागलं ना तरी चालेल, हो पण तालीम करायची. आता एवढ्या डेडिकेशनने एवढे मोठे दिग्दर्शक तयार असताना मी तुम्हाला का संधी द्यायची मला सांगा. मला सांगा, आता तुम्ही स्किट कोणासोबत करताय. ऍक्च्युली पॉइंट आहे. Yes. बरं, दिली मी तुम्हाला संधी दिली. हा. बोला तुम्ही काय काय बसू शकता. स्किट बसवतो, एकांकिका बसवतो, माईम बसवतो, पत्राटे बसवतो. आणि मॅडम, माझ्याकडे एकांकिकेसाठी एक भन्नाट कॉन्सेप्ट आहे. आहे हो, काय 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 कॉन्सेप्ट आहे. धरणग्रस्त आणि विस्थापितांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी एकांकिका आहे माझ्याकडे. कडक आहे, बात कडक. आहे, ज्वलंत विषय. Yes. स्टोरी सांगा ना. हे बघा, एक जोडपा आहे, हा. त्यांना एक लहान मूल आहे. हा. हा, धरण बांधल्यामुळे ते विस्थापित झालेत. त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. हा. आणि हे सगळं ते लहान मूल बघतंय. ज्या बाल मनावर त्याचा परिणाम होतोय. अशी स्टोरी आहे आपली. क्या बात आहे. Yes. एक सजेशन सांगू का. ऑलवेज सजेशन, ऑलवेज वेलकम. सांगा ना काय. ते लहान मुलं आहे ना, हा, त्याला संत्र आवडतं असं दाखवलं तर चालेल का. संत्र म्हणजे
हरकत नाही, पण मला असं विचार संत्र का? अहो काय ना, माझा मुलगा आहे ना सोनू, हा. तो मागच्या वर्षी एक पात्री स्पर्धेत संत्र बनला होता असा. तर ते संत्र्याचा ड्रेस तसाच पडून राहिला हो, नंतर वापरलाच नाही कोणी. तर मग आता आहे घरात, तर मग कोणी संत्र म्हणून एंट्री घेतली तर काय हरकत आहे, वापरला जाईल ना पटकन. ऐका जरा, धरण फुटलंय, लोकांची घरं वाहून गेली आहेत, लोक रडतायत. सिरियस एकांकिका आहे, सिरियस एकांकिका चालू असताना विंगेतून एक संत्र चालत चालत येतंय, कसं दिसेल ते? कसं दिसेल? नाही नाही, मग? बरं नाही दिसणार खरं. बरोबर ना? नाही, पण ते थोडंसं ऍडजस्ट झालं असतं तर मग आपण केलं असतं ऍडजस्ट, पण एकांकिका सिरियस आहे, ऍडजस्ट नाही होऊ शकत. सॉरी प्लीज. नाही होऊ शकत. नाही, माझी काही हरकत नाही, मी आपल्याला सजेशन देते. हा, हा. म्हणजे आता माझ्या घरात संत्र्याचा ड्रेस पडू नये म्हणून कॉलेजला कशाला वेटीस धरायचं. बरोबर आहे तुमचं. चांगला होता ड्रेस, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही सांगा पुढे स्टोरी सांगा. हा, पुढे स्टोरी अशी होती, पडदा उघडतो, रंगमंचावर अंधार आहे, डाव्या बाजूने लाईट येते हा. आणि 20 मुलं भिंत म्हणून, धरणाची भिंत म्हणून मध्ये उभे आहेत. 20 मुलांना स्टेजवर उभं करणार? येस, माय सगळ्यांना संधी देणार? येस वा, वा. आणि मागे धरण आहे, हे हा. धरण आहे, हे धरण. हा. हे सगळं धरण आहे आणि अचानक आतून एक किंकाळी ऐकू येते. किंकाळी काय ऐकू येईल? म्हणजे मी असेल ना स्टेजच्या बाजूला, कोणी तोंडात आवाज करणार, थोबाडच फोडेल. किंकाळी कशाला? ओ मॅडम, ती व्यवस्थेने दाबलेल्या समाजाची किंकाळी आहे, ती किंकाळी आहे ती. अच्छा, म्हणजे तुम्ही बसवलेलं जी मी बसवली आहे. Sorry, मला वाटलं लाकडावर कोणी- तुमचा पाकळावर तरी पडला आणि कोणतरी गचकला, ती किंकाळी नाहीये. काय काय कळतं का तुम्हाला? नाही, ती नाही, ठीक आहे. व्यवस्थेने, हा, ती किंकाळी आहे ही. बरोबर. मॅडम मला प्लीज सांगू द्या ना, तुम्ही असं मध्ये मध्ये मला Sorry, disturb sorry, नका ना. sorry, sorry. मग ठीक आहे? माझ्या- हे सगळं झालं. हा. एका बाजूला झोपडपट्टी दिसते, हा. अशी छोटी झोपडी आहे. तिकडनं एक माणूस असा बाहेर येतो, जगण्या नावाचा, हा. आणि तो म्हणतो, पायजा ए पायजा, भिल्या कुठं आहे ग? नाही म्हणलं, त्याला घेऊन गेलो असतो धरणाचं काम बघायला. असं स्टार्ट आहे. सर, हे खरंच उत्तम आहे. म्हणजे उत्तम आहे ना? भारीच आहे. पण मी काय म्हणते, हा. तो असा म्हणाला तर कसं? पाहिजे हा. ए पाहिजे हा. जनता शिक्षण संस्थेचे MSJ म्हणजे महाराज हुप्प्या जंगली महाविद्यालय भांडूप पूर्व बघायला येतस का, असं म्हणाला तर? हे काय होतं तुम्ही बोलत ते? आपल्या कॉलेजचं नाव आहे ना, हे कॉलेजचं नाव आहे ना? अहो, हे घेतलं ना तर अण्णासाहेबांना बरं वाटेल. ते आपण घेणारच आहोत. आपण अनाउन्समेंट करणार ना, तेव्हा कॉलेजचं नाव घेणार आहे आपण. अनाउन्समेंट वरून आठवलं. अनाउन्समेंट सांगा, काय घेणार तुम्ही? येस, सांगतो. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून हा. MSJ महाविद्यालय. एक मिनिट. काय? ते ठीक आहे, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन. हा, त्याच्या पुढे हे वाचा आणि मग नंतर विनम्र अभिवादन करून मग MSJ हायस्कूल वगैरे. हे वाचायचं आहे. हा, त्यां रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून हा. अण्णासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब थोरले जमदाडे, काकासाहेब थोरले जमदाडे, भैयासाहेब थोरले जमदाडे, बापूसाहेब धाकले जमदाडे, चिपळे स्टेशनरी, हावरे लेडीज टेलर, उत्तम साऊंड सर्व्हिस यांच्या आशीर्वादाने. हे काय, हे काय? अरे एकांकिका कधी करायची आपण? हे सगळं वास्तव एकांकिका कधी करायची? नाही, मला मान्य आहे, पण हे देणगीदारांची नावं आहेत ना, ती घ्यायलाच मी पाहिजे. अजिबात घेणार नाही. एक काम करा, तुम्ही एकांकिका आहे ना, तुम्ही त्या ओमकार भोजनला करायला जा. मी अजिबात करत नाही. मी फक्त स्किट आणि माईम करणार. ओके? अय्यो, तुम्ही स्किट पण करता? येस. काय काय विषय काय स्किटचा? घरोघरी शौचालय हा स्किटचा विषय आहे. बात आहे, Yes. शौचालय. मग याच्यात ते संत्र कुठेतरी ऍडजस्ट करून टाका ना, ड्रेस वापरला जाईल आपला. हे बघ, जमलं तर करा. अरे घरोघरी शौचालय ह्या थीमला संत्र जाईल का? जरा विचार करा ना तुम्ही. नाही, मला वाटलं कुठे पटकन असं ऍडजस्ट झालं तर मग. नाही ऍडजस्ट होणार हो. कसं वाटेल ते? संत्र्याचा ड्रेस घालून कुणीतरी टंबरेल हातात घेऊन बिया टाकायला चाललंय. हो, काय? काय हे नाही जमत हे मला. नाही, मग तुमच्या डोक्यात काय आहे? माझ्या डोक्यात असं आहे की तो गरीब माणूस आहे, बिचारा गावचा गरीब माणूस आहे. त्याला ना शौचालय बांधायचं आहे, त्यासाठी त्याचा स्ट्रगल चालू आहे. म्हणजे कसं आहे की आयुष्यभर रस्त्याच्या कडेला तोंड खाली करून बसणारा माणूस कधी एकदा स्वतःचं शौचालय घरात बांधतोय आणि ताठ मानेने स्वतःच्या घरात बसतोय. ही आपली स्किट आहे. क्या बात आहे. हे भारी आहे. फक्त शौचालयाच्या बाहेर जी पाटी असते ना, हा. त्याच्यावर अण्णासाहेब यांच्या सौजन्याने, हा. आणि ही जी लिस्ट आहे हा. ना, ती आतमधल्या पाटीवर देणगीदारांची नावं, एवढंच करून. हे देणगीदार. हा. मी ही स्किट करणार नाही. तुम्हाला ही नावं लिहायची असतील ना, तुम्ही ओमकार भोजनला सांगा आणि त्याला सांगा करायला. मी फक्त माईम बसवणार, स्किट बसवणार नाही. माईम म्हणजे? मूकनाट्य. ह्याच्यात डायलॉग नसतात, फक्त हावभाव, एक्सप्रेशन्सने आपण ओळखायचं असतं. अच्छा, म्हणजे आपण काही बोलायचं नाही. ऍक्टिंग करायची आणि मग समोरचं ओळखतो. येस. मी बसू काय? हो, मी चॅम्पियन आहे याच्यात. ह्याच्यामध्ये हा. दाखवा करून. ओळखा आता मी काय करतो.
लिफ्ट. नाही नाही मग? हे म्हणजे हिंदी. अरे फालतू दमशेराज आहे हे माहीत नाहीये, कळलं काय? अरे माझी थीम वेगळी आहे, वृक्षतोड आणि चिपकू आंदोलन, ह्याच्यावरती मी माईम करणार आहे, कळलं काय? वा वा. यस. याच्यात तर संत्रा ऍडजस्ट होऊन जाईलच. हे भारी आहे. तुमची इच्छा पूर्ण करतो आणि संत्र्यांना सगळीकडे ऍडजस्ट करतो, एकांकिका, स्किट, माईम सगळीकडे. बस चालेल. हा. ते मागच्या वेळेचा शामरुगाचा ड्रेस पण आहे तो हा, तो पण करतो ना ऍडजस्ट, तो पण करतो. मी काय करतो, एक माणूस संत्रा खाईल, त्याला जोरात कळ लागेल, तो रस्त्याच्या कडेला बसेल, तिकडे शामरुग जाईल आणि बोलेल, काय रे नागड्या काय करतो? हा? मग तो वैतागेल, तो घरी जाईल, शौचालय बांधेल. झालं स्किट. अजून काय बाकी आहे का सांगा? अरे काय तुम्ही पण. ऍक्च्युली सर अजून जरा बरी स्क्रिप्ट असती ना तर बरं झालं असतं. म्हणजे शामरुग येतो तोपर्यंत बरं हा. आहे, त्याच्या आधीची जरा बरी असते. अजून काय पाहिजे सांगा ना मला. माझ्याकडे एक स्टोरी आहे, मी सांगू का? आहे तुमच्याकडे? सांगा. नाही, माझा नवरा मला रोज म्हणतो की तुला रोज नवीन नवीन छान छान सुचतं. तू कोणत्या वेळी बोलतो ना हे पण जरा बघा जरा. जेवताना बोलतो मला रोज नवीन नवीन पदार्थ सुचतं हा. ना, तेव्हा बोलतो. हा हो. आणि ते संत्र्याचं स्किट आहे ना, आमच्या छोटूला मीच लिहून दिलं हो होतं. काय? आणि आता जे मी करणार आहे हा. ना ते मी करते हा नेहमी. ऐका. मोर नाचतो थुई थुई पिसारा फुलवून सगळा, एका पायावर उभा बगळा, पोपट बोलतो मी असो कसो वेगळो 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 वेगळो, बेडकाच्या लग्नाला गाव जमलाय सगळा. मस्त मस्त गेलं. मस्त गेले, आवडलं मला. आवडलं का? हा, हे काय केलं तुम्ही, नाचलात? हा. अरे असं नाचू नका, खड्डे पडतील. हा? नाचताय तुम्हाला नाही आवडलंय? काय हे? अहो ही तर सुरुवात आहे, अहो, याच्या ना- पुढे अख्खं नाटक आहे. नका ना मॅडम असं करू, माझी क्रिएटिव्हिटी मरते हो सगळी. मोराचं वाचते, हा. तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे? हा. तुम्ही लिहिले? हा मी लिहिलंय, हे वाचा. हम्म. मोर म्हणतो, हा. बेडूक मामा बघ माझा पिसारा किती सुंदर आहे. बेडूक म्हणतो, डराव डराव, तुझ्या पिसारात काय मजाच नाही राव. हे डायलॉग तुम्ही लिहिलेत? हो. लिहिताना पेन थुकला का ना तुमच्यावर? अरे हात हात मी लिहिला नाही अजिबात. अहो, चांगलं. हात चाल. अहो, चांगलं. अरे खड्ड्यात गेले तुझे पैसे. अहो, एकदा- आता आता तिकडं, गेला, गेला. अहो, चांगलं लिहिलंय. ओ, मोरे साहेब. वा 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 वा. पितामह ओंकार भोजने आणि संत्रा ऍडजस्ट करा हे बेस्ट होते. मजा आली. सुपर बॅग. बघूया हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे. सई वने, तो संत्र्याचा कॉस्ट्युम मला आणून दे, मी इथे घालते एक दिवस. खूप मजा आली गाईज. तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा म्हणजे एक हसू असतंच तुम्ही आल्यापासून, आणि ते शेवटपर्यंत टिकतं. या निमित्ताने माझी एक आठवण जागी झाली ती सांगते. मी 5वीत असताना एक मुकनाट्य केलं होतं आणि मी त्याच्यात झाड झाले होते आणि ते झाड पुढच्या 10 सेकंदात पडतं. एवढंच काम होतं माझं. तर तुमच्यामुळे ही आठवण जागी झाली, त्याच्याबद्दल धन्यवाद. अँड कीप रॉकिंग. मस्त होता परफॉर्मन्स. प्रसादा मजा आली, छान होती कॉन्सेप्ट, परफॉर्मन्सही मस्त होता. त्यातल्या गमती जमती बारीक बारीक त्या इनोसंटली करणं खूप गरजेचं होतं, जे तुम्ही केलात. गौऱ्या, तुझ्यात खूप टॅलेंट आहे. तुझ्या टॅलेंटसाठी आजचा शेर खास तुझ्यासाठी. रात में कभी तारे गिन के देखो, जितना गिन पाओगे उतना टैलेंट तुझ में बसा है. वा. रात में कभी तारे गिन के देखो, जितना गिन पाओगे उतना टैलेंट तुझ में बसा है, और जितना ना गिन पाओ उतना सीखना अभी बचा है. माय माय. बहुत खूप. क्या बात है, क्या बात है. मंडळी, सुहास आणि प्रभाकरच्या घरी श्याम राजपूत गेलाय वसुलीसाठी. बघूया आता तिथे किती हशे वसूल होत आहेत ते. चला आज आपलं भविष्य वाचूया. बघूया काय आलंय भविष्य. कन्या, अडचणीचा काल. ही माझी रास नाही. काय या राशीत चांगलं लिहून येतं ना, ती माझी रास असते का नाही, काय समजलं? बघूया दुसरी रास. मीन, आर्थिक धनलाभ. अरे वा, ही माझी रास आहे. हा ऐकलंच काय, आज मला आर्थिक धनलाभ होणार आहे. अरे वा वा वा. ओरडू नका. काय झालं? आणि किती वेळा सांगितलंय तुम्हाला, काय? कपडे धुवायला टाकताना खिसे चेक करत जा म्हणून. हे बघा, 20 पैशाचं कॉईन सापडलं त्याच्यामध्ये. 20 पैसे? मग काय? अरे सोड, 20 पैशाचं काय घेऊन बसलेस.
हे बघ काय हे बघ बघ अगं तुझ्यासाठी काय आणलंय तर बघ हा बघ अरे देवा हा म्हणजे पुन्हा उधारी केली तुम्ही म्हणजे? उधारी करण्याचं काही थांबतच नाहीये तुमचं हा अरे उधारी कोणाला फरक पडतोय तर उधारीवाले इथं येतात डोकं आपटतात आणि निघून जातात पण काही काय जमा आता कोणाला एवढ्या वेळात हा जरा स्वस्त बसूनच देत नाही वासाडे हा. एक मिनिट काली पृथ्वी आले वाटते बाहेर बघायची तुला काली पृथ्वी हा बर बर काय झालं शामराव आलेत बाहेर कोण शामराव शामराव म्हणजे ज्यांचे आपण 50,000 रुपये देणार आहोत ते आले अगं ते कदम त्यांना आपण गंडवलं तर पळून गेलं का नाही मग ज्यांचे 40,000 देणार ते का ते विचारे ते उधारी मागून मागून थकले आणि परत आलेच नाही अहो, कोण शामराव मला नाही आठवते अगं मागे नाही काय त्यांच्याकडे आपण 25,000 रुपये घेतलं होतं आणि फिरायला गेलेला ते आले बहुतेक उधारी मागायला दार उघडा तू जाऊ मी नाही उघडणार मला भीती वाटते तुम्ही जाऊ उघडा फिरायला आली होतीस दटून थटून हा, ना, हा अरे बापरे शामराव या 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 शामराव अगं बघितच काय कोण आले तर नमस्कार. काय म्हणताय शामराव बरं आहे ना या, या, काय म्हणताय नाही नाही कसं काय येणं केलं कसं काय येणं हा? केलं उधारी वसूल करायला आलो एक तर तुम्ही फोनच उचलत नाही मेसेजला रिप्लाय देत नाही अहो माझे 25,000 रुपये तेवढे देऊन टाका ना हो नाही, नाही, बघा हे असं आहे हा? काय असं कसं आहे या वसाडीला म्हटलं मगाशी की मी श्यामरावांच्या घरात जातो आणि पैसे देऊन येतो तर म्हणाली हा हा करूया आता करूया इथं मला अडकवून ठेवलं मग बाई, तू कोण नाही तर कोण हा हो बाजूला हो काय श्यामराव हा. मी तुमच्या घरी आणून पैसे देणार होतो तुम्ही कशाला त्रास घेतला हो पैसे तयार आहेत माझ्याकडे तुम्ही माझे पैसे तयार ठेवले हा मग वा 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 हा, हा. दे सुहास जा दे त्यांना काय नाही पैसे कॉफी चहा काय द्यायचं? अगं ते इश, डोळे नका मारू त्यांच्यासमोर काय ते डोळे हे असं आहे. ते डोलं मारण्याची कुठे लगेच रोमॅन्टिक होते का रे अगं 25,000 कुठले मागच्या आठवड्यात तुला आणून नाही का दिलं होतं ठेवायला अच्छा, ते ते आ, ते 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 पैसे पैसे. का? ते आणून द्यायचे हा, का यांना द्यायचे आणि त्या पैसे थांबा जरा काय आहे, आपल्याला आवडत नाही पैसे ठेवले पाप लागतं ना पैसे ठेवले म्हणजे बरं काय घेणार 25,000 गरम की थंड जोक नका करू हो माझे पैसे तेवढे द्या हो नाही ते देणारच आहे मी काय ठेवतोय काय कोणाच अजून पण ठेवलेलं नाही आहेत मी बाकी काय घेणार बाकी 25,000 आहे तेवढे द्या मला बाकी अहो. नको काही हा, काय काय पैसे नाही आहेत घरात पैसे नाही आहेत नाही मी बघितलं नाही आहेत पैसे घरात पैसे घरात नाही आहेत खरंच नाही आहेत कुठे गेले पैसे मला नाही माहिती पण पैसे नाही मला आहेत. खरं सांग पैसे कुठे आहेत अहो, नाही माहिती मला तुझ्याकडे मी 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं पैसे कुठे आहेत पण आता- तुम्ही मध्ये पडू नका मी कशाला मध्ये येऊ कशाला मध्ये येऊ? पैसे द्या मग. मी कुठून देऊ माझे पैसे आहे ना हो तुमच्याकडे हो, sorry. असं काय करता हो तुम्ही सॉरी सॉरी मग पैसे कुठे आहेत माझ्याकडे नाही आहेत पैसे मला खरं सांग तू पैसे चोरलंस अहो मी कशाला चोरू पैसे तुम्हीच चोरले असतील पैसे अरे मी माझे पैसे कसं काय चोरीन मग मी चोर आहे का हा तू चोरस आहेस एक नंबरची चोर आहे हे वासाडला श्यामराव तुम्हाला सांगतो माथऱ्यांना एको पॉइंट वर गेलो ना तर हिच्या नावाचा पुकारा करा हा सुहास मग तिकडनं आवाज येतो चोर चोर असा एको ऐकायला येतो मला आत्ताच्या आता पैसे पाहिजेत अहो पैसे नाही आहेत माझ्याकडे सारखं सारखं काय पैसे पैसे अरे करताय नाही आहेत का तुला ठेवायला दिलं होतं पण ना नाही आहेत ह्यांना विचारा ना आता अरे मला काय यानं का विचारता? हा माणूस इथं दारात पैसे मागायला आलाय त्याच्या समोर मला तू तोंड घ्यायची पाडतेस अहो, मा- अरे समाजात केवढी मला किंमत आहे पैसे काढ. पैसे दे माझ्याकडे माझं नाही आहेत पैसे. मोरे मोरे काय? तुम्ही जे माझे पैसे म्हणताय ना ते खरं तर माझे पैसे बरं पण तुम्ही म्हणा तुमचे पैसे काय तुम्हाला मिळाले तर मला मिळतील ना हो मिळाले हा. मिळालेच पाहिजेत हा? कसे वसूल करतो बघा हा, करा. मला सांग तू पैसे चोरलेस माझ्याकडे पैसे नाही आहेत खरं सांग तू पैसे चोरलेस अहो, की नाही खरंच पैसे नाही आहेत तुम्ही त्यांना विचारा ना त्यांच्याकडे आहेत का मला मग तुला काय म्हणायचंय आपण दोघं घरात नसताना हा माणूस आपल्या घरात आला आणि ह्यानं पैसे चोरलं हो 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 चोरले सुद्धा असतील ना काय सांगता येत नाही माणसांचं आजकाल असं कसं असं कसं म्हणजे
आमच्या घरामध्ये 25,000 रुपये ठेवलेत. हे आम्हाला दोघांनी तुम्हाला एवढ्यांनाच माहितीये, बाकी कुणाला माहितीये? मला कुठे माहिती हो मला कुठं माहिती मग पैसे मागायला कसा आला? मग? अहो, तसं नाही ना हो. म्हणजे घरात कुठे पैसे ठेवले ते मला कुठे माहितीये? अरे वा रे वा हा? चोर तर चोर वर चोर 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 नाही तर काय चोर नाही तर काय? खडसवा आधी त्याला. अरे काय खडसवणार चोर काय स्वतःच्या तोंडाने सांगतो काय मी पैसे चोरलेत म्हणून अहो, मग आता काय करायचं? आमच्या घरातले 25,000 गेलेत फुकट, चोरीला गेलेत ते. याला ना आता पोलिसांच्या ताब्यात हो, द्याव्या हो. म्हणजे तो बरोबर सत्य निघेल ह्याच्या तोंडात ना ऐका काय? पोलीस बिलीस नको, ते गोंधळ वाढतात. हा. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधूया. दुसरा मार्ग आता लवकर शोधा. उचलून आपटला असता पण वजन जरा जास्त नाही. हा? एक काम कर काय? कापूर घेऊन ये कापूर तो कशाला? चालू आहे ह्याच्या हातावर ठेवूया म्हणजे हा खरं बोल हा, चालेल. हात पडे काय बाईला बाटोड. शामराव चवास ना मी बटेलचे रे शांत. आता मस्ती करे ना करे. माझे पैसे मी चोरू करे. चोरू हा? पण करे हा, डोकं फिरवू नका नाही तर एका बुक्कीत तुला जमिनीत गाडून टाकेन. ऐकते काय? शामराव असं नका करू. ऐका ना शामराव. अहो, काय म्हणतात ऐका. उठा. हाय. शांत म्हणा. बसा भडकू नको बसा 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 बस. ते काही जनरल चर्चेत तुमचा विषय निघाला देवा शपथ सांगतो शामरा मी हिच्याकडे 25,000 रुपये ठेवायला दिलं होतं नाही बाई. खोटं वाटतं तुम्हाला हा. ठीक आहे चला कौल लावूया आता घराला कौलं कशाला घालताय? वसाडीला ना कुठं लिहून ठेवलं कौल म्हणजे छप्पर नाही सॉरी. देवाला कौल लावूया म्हणजे पैसा कुणी चोरला तर आपल्याला कळेल हो लावा लावा कौल लावा हा? कौल लावा. 2,000ची नोट द्या कशाला? कौल लावायचंय हा हा आता पैसे चोरीला गेले म्हटल्यावर पैशांचा कौल लावायला नको नाही हो. हो देवाच्या कामाला नाही म्हणू नका देव कोप ना तुमच्यावर हा बऱ्याच जणांचा संसार उद्ध्वस्त झालेला हो, द्या, आहे द्या. हा उठविल देव काढा लवकर 2,000 रुपये कौल लावूया कौल. हा हे बघा ही 2,000ची नोट हो, हो, आहे हो. तुम्ही बघितली वाय हा. तुम्ही बघितली हो, वाय हो. मी पण बघितलेली आहे हे बघा ही 2,000ची नोट जर ह्यांच्या कपालावर नाही चिकाटली तर तू चोर आहेस हो हो. मोरे हा? तुम्ही आधीच त्यांना चोर ठरवता ना ती नोट कशी काय माझ्या कपाडाला चिकटेल हो. ठीक आहे उलट करूया उलट हा अरे कर नाही त्याला डर कशाला घाबरत नाही मी बर, बर. मी काही चोर नाही आहे आपण असं करूया ही नोट जर ह्या कपाला नाही चिकाटली तर मी चोर आहे आणि जर चिकाटली तर हिनं चोरी केला नाही ठीक आहे ठीक आहे. कळला कौल लावूया लावूया, कौल लावूया. शामराव पुढे बसा तिकडे मी बसू कपाल तुमचा आहे ना त्याच्यावर हा, हा? हा, बस, बसा तिथं. हा, बसतो. बसा. हा. बसा हा. जय देव महाराजा 12 गावच्या 12 हाटीच्या 12 वहिवाटीच्या 12 बाय माझी आईशी संध्याकाळचा प्रहार आहे आणि तू बोलणं घ्यायला राजेस असं तुझं म्हणणं खरं आहे बाय माझी तर बाय माझी आईशी आमच्या घरात 25,000 होतं तर चोरीला गेलेलं आहेत नाही चिकटली तर ही जी 25,000 आमचं जर हरवलेलं आहे चोरीला गेलेलं आहे तर बाय माझी आईची ह पैसे आमच्या घरातच चोरीला गेलेत असं म्हणणं आहे बोल मांग पुढे करू नको बघ मांग येऊ नको हा हा तर बाय माझ्या आईशी म्हणजे ह जर पैसे चोरीला जर गेलेला आहे तर मी चोरीला नाही आहे हा कन्फर्म आहे असं म्हणणं कराय तुझं बाय माझ्या आईशी बाय म्हणजे मी नाही चोरलेला आहे तर बाय माझ्या आईशी एक काम करा जरा ही टेप जरा सोडवा थोडी तर बाय माझ्या आईशी थोडा जराशी तर बाय माझ्या आईशी ह जर पैसे चोरीला गेलेला आहे ह पैसे चोरीला गेले आहेत तर कन्फर्म माझ्या बायकोन चोरीला आहेत असं तुझं म्हणणं आहे बाय माझी अशी आणि हा जर खरं असेल तर ही नोट कपालाला चिकटल चिकाटली 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 हिला चोरला नाही 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 तुम्ही खोटं केलं हे बघा बघा त्याला टेप आहे याला टेप लावलेली आहे. नाही हे नाही हे बरोबर नाही. मी मोरे पैसे मोरे मोरे चोरले. हे चूक आहे बरं हा. का चूक आहे हा. अहो असं टेप रे हे नोटच काय अख्खा खांडेकर चिकटेल माझ्या कपाडाला नाही. हा हे वसाडून तुम्ही एकत्र येऊन ना मला गंडवू नको हा? नाही ना हो. अरे मी तुमच्या मुले नियम बदललाय का नाही आणि मना सांगा मी ह्याला टेप लावून ही नोट चिकटवली हा. तर तुमच्या समोर केलेलं का नाही समक्ष केलंय का नाही हो मला ना. सांगा ते चूक आहे ना हो. अहो, चूक कशी असेल हो देवाला जर कौलच द्यायचं नसेल तर ही पट्टी डोक्याला चिकाटली असती हा सिद्ध झालेला आहे हिनच तर पैसे चोरले मी नाही नाहीत चोरले. साडी हे चोरटे आम्ही नाही चोरले. काय माझं पैसे चल पैसे काढ पैसे काढ नाही नाही चोरले. नाही चोरलं खरंच नाही चोरले. नाही द्यायचं तुला पैसा नाही. चल आताच्या आता माहेरात निघून जा अहो, असं चल, निघ. नका. आणि माहेरात पैसे घेऊन ये Get out. आता मी कुठे जाऊ? कुठं पण जा मला माहेर पण नाहीये. एकटी
पडले मी, कुठे जाणार मी आता? शांभाऊ, हा? तुम्ही माझं माहेर होता? नाही हो मी नाही ना तुम्हाला दादा म्हणते. नाही, नाही. प्लीज 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 ऐका अरे, माझं. अरे, भाऊ, नाही, नाही. भाऊ, दादा दादा दादा. नाही, हे बघा वहिनी म्हणजे माहेर व्हायला काही हरकत नाही बुवा पण म्हणजे अच्छा म्हणजे ही तुझी बहीण आहे? नाही ना हो अरे नाही हो, काय नाही हो, हा उचलायची तिला घरात घेऊन जा ते, हा? मला हिच्या बरोबर राहायचं नाहीये. मला आत्ताची आता डायपर पाहिजे. डायपर डायपर मग मला पाहिजे, मला राहायचं नाही हिच्या बरोबर. त्याला डायपर नाही रे भाऊ डायव्हर्स म्हणतात ना रे आहे. डायव्होर्स पाहिजे तुम्हाला? डायव्होर्स पाहिजे तुम्हाला? पाहिजे. मला सुद्धा राहायचं नाही तुमच्या बरोबर. माझा हा दादा हिमालयासारखा आहे. एक वकील करेल आणि लगेच तुम्हाला कोर्टात खेचेल. दादा कोर्टात केस पहिले घ्या ना. कोर्टात खेळ दादा तुला घेऊन जाईल. गिलशील काय बुरीनी माती. अरे माझा दादा माझी सगळी व्यवस्था करेल. तो खायला सुद्धा घालेल. माहितीये तुम्हाला? मी म्हंटल ना दादा पैसे हवेत, 25,000 देईल खर्चाला मला. हो कुठून देऊ 25,000 माझ्या पगारात 22,000 आहे ना माझ्या आयुष्याची जमा पुंजी होती ना त्याच्यातले 25,000 तुझ्या नवऱ्याला दिलेले हा. काय म्हणा तुझा नवरा वसाड्या? तुझा नवरा भाऊजी बोलायचं? भाऊजी बोलायचा. मोरे मोरे अति होतंय हा अति होतंय मोरे हा भावजाला नावाने हाक मारतोस मोरे. तुझ्या बहिणीला ना मी आता नांदवणार नाही. चाल घेऊन चालत ना. अरे अजिबात इथं थांबायचं नाही. चाल निघ इथं निघ. हा अरे तुमच्यावर काय संस्कार आहेत की नाही तुमच्या आई बापान केलेले? मोरे 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 ही पण भावंड बघा संस्कार कसं झाले तर बघा वासाड्यांवर. 1 मिनिट मोरे. भांडण्यामध्ये आमच्या आई वडिलांना आणायचं नाही अजिबात. सांगून ठेवते. अं, गेलेत आमचे आई बाबा. नाही हो तुमचे गेले असतील माझे ठणठणीत आहेत ना हो हा? ठणठणीत आहेत ते एकदम अजून वावरात जातात ते म्हणजे घरात शौचालय बांधलं नाही आय? वावरात त्याच्यासाठी नाही हो शेतात काम करायला जातात ते भुईमूग सोयाबीन कपाशी काय काय लावलेले ना दादा हा? एवढी मोठी शेती आहे आपली. हा, आपली नाही हो माझी आहे माझी अरे तुझी म्हणजे माझीच. देवा तुझे उपकार कसे फेडू मी. मी फक्त भाऊ मागितला होता. आई वडील सुद्धा मला दिले तू. नाही नाही आई, ते वाटायला नाही आहेत माझे आई वडील ते अरे, माझे आहेत तुझे म्हणजेच माझे. आई आई तुझी आठवण येते. आई चल आईकडे जाऊ आपण. चल कुठं वयसाड्या. तुझ्या बहिणी माझं 25,000 रुपये चोरलेलं आहेत नाही. तर आधी इथं टाकायचं मग निघायचं. ताई हात सोड बरं 1 मिनिट मोरे हे जे तू करतोय ना ते खरं तर मी करायला पाहिजे. मी वसुली करायला आलोय. आवाज खाली. डोलं फिरवतो का फोडून टाकीन बोटा खाऊन वासाड्या. अगं गेले मोठ्या डोल्यांच्या. ऐपत नव्हती कशाला घेतात 25,000 रुपये. लाज वाटत नाही. अरे बायकाचा भाऊ असतात म्हणून काय झाला मेवना. हट. विचारत नाही तो हे बघ मला माहिती आहे तू 25,000 रुपये नाही देऊ शकत. दर महिन्याला 5,000 रुपये मला आणून द्यायचं आणि माझं पुरं 25,000 करायचं. कळलंय तुला? 5,000 माझा भाऊ ना असे 5,000 फेकेल तुमच्या तोंडावर. कुठून देऊ हो मी माझ्या नाही ना हो नाही पगार दादा ऐक तू माझं. वकील कर ह्याला कोर्टात खेच. ह्या दोघांना केस कर. कोर्टात खेचलं तर माझा दादा तुला बघ. ताई 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 मला कळलंय आता काय करायचं. तू कोर्टात खेचशील. नाही 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 काय आहे, कोर्ट कचेऱ्या करायच्या म्हटल्या ना गैरे वर्ष जातील त्याच्यात. हो तू इकडे इकडे इथे ओ, भाऊजी बाबूजी पाय धर माझे पाय. पाय धर. माझ्या बहिणीला कशाला त्रास देतो? कशाला त्रास देतो रे? आतल्या खोलीच्या आतल्या खोलीत जाय तो हा? शामराव अहो माझं कुंकू आहे हे. कुंकू आहे बसून टाकला कुंकू आतमध्ये जाऊन बांगड्या फोडतो. हा कुंकू नाही आहे हा काळा बुक्का आहे बुक्का. ऐका रे शामराव. त्याला एका बुक्क्यात संपवतो रे. ऐका ना शामराव असं करू नका प्लीज. काही नाही तू तिकडे करते बाई ना देव कर त्याला पटका देव कर पटका अगं देव कर पटका. अगं बाई, राजेश खन्ना राजेश खन्ना. हो ताई तू येडी झाली का तुझ्या नवऱ्यापासून अरे कथा चालणार आहे तू इकडे, पुढे. आता ये रे आई, आई. इकडे शामराव सोडा ना. शामराव सोडा.
तू तिकडे जा. तिकडे राह तू. शामराव सोडा ना. पैसे दे पैसे. माझ्या बहिणीला त्रास देतो तू. शामराव. पैसे दे. शामराव. पैसे पैसे दे. पैसे दे. गेला ना वांगाची. पैसे दे. पैसे दे. सोडा ना माझ्या नवऱ्याला. हे 5,000 सोड आणि हे 2,000 उरलेला 18,000 नंतर देतो. 18,000 नंतर दे. ते 2,000 आता आहे ना 5,000 जे आहेत ना ते तू दिलेच नाही बा. दिले ना. नाही 25,000 मी दिलेले आणि माझ्या बहिणीचे चोरलेले 25,000 अशा 50,000 रुपये द्यायचे बरं का. नाही 25 मी माफ केले. 25 माफ केले नाही, मी मी याला. त्याला साफ करणार आहे आता. ताई तू चल माझ्या घरी. नाही दादा नको ना. नाही काय नको याच्याकडे कुठे राहते. नाही यांच्या पायातच माझा स्वर्ग आहे. त्याला स्वर्गातच पाठवणार आहे मी. नाही हा स्वर्गात पाठवणार आहे माझा नवराच माझा दागिना आहे. दागिन्याला असं करणार आहे मी. क्या बात है. वा आज तुम्हा तिघांचं कॉकटेल मस्त जमून आलं होतं. मजा आली. सुपर हिट. ओके, हास्य रसिकांचं काय म्हणणं आहे सई? आज तुम्ही स्किटमध्येही पार्टनर्स होता आणि म्हणजे शादीशुदा पार्टनर्स, लग्न झालेले पार्टनर्स, आणि इथेही तुम्ही पार्टनर्स आहात आणि तुमची पार्टनरशिप दिवसेंदिवस अशी घट्ट होत चालली आहे आणि ती मूर्ताना दिसतीये आणि त्याचा आस्वाद घ्यायला अतिशय मजा येते. यू आर ऑन फायर टुडे मॅन. म्हणजे आज खूप तुम्हाला बघायला खूप जास्त मजा आली. प्रत्येक बॉलला सिक्सर मारत होतात आणि आम्हाला असं ये असं करावं असं वाटत होतं. श्यामदा वेलकम. खूप दिवसांनी तुम्हाला बघून खूप मजा आली. टायमिंग अप्रतिम होतं आजच्या स्किटमधलं. अमेझिंग परफॉर्मन्स. मजा आली. प्रसादा? मजा आली खूप. प्रसाद, वारंवार तू सिद्ध करतोस की नावात किती टॅलेंट आहे ते. तू असताना तर करतोसच, तू नसतानाही करतोस, हे जास्त क्रेडिटेबल आहे. श्याम्या, खूप दिवसांनी बघितलं तुला. आज तू स्किटमध्ये श्यामपेक्षा राजपूत जास्त वाटत होता. मागच्या वेळेला जेव्हा श्याम्या आला होता तर माझ्या मते बहुतेक रिक्षाने आला होता आणि त्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे पटकन मी समोर होतो तर मी त्याला 8 रुपये हवे होते म्हणून मी त्याला दिले आणि त्यानंतर तो मला भेटलाच नाही. त्याचं कारण मी शेअरमधनं सांगतो. ओके. प्यार गया पैसा गया और गया व्यापार. प्यार गया पैसा गया और गया व्यापार. दर्शन दुर्लभ हो गए जब से दिया उधार. क्या बात है. नाही, श्यामला मी काही 8 रुपये वगैरे दिले नाही आहेत. आपली जनरली हे सगळं रचलं होतं असं. पण श्याम्या, वेलकम. तुला बघून फार मजा आली आणि असा एक वेगळीच एनर्जी आज या रंगमंचावरती तू घेऊन आलास. सुपर, मस्त. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. विचारूया दर्दी हास्य रसिकांना की त्यांना आजचा भाग कसा वाटला. सई? आजच्या भागात मॅक्सिमम संकल्पना सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या होत्या आणि मला असं वाटतं की एखाद्या शोचं यश त्याचं प्रतिनिधित्व कोण करतं आहे आणि तो हवाहवासा लोकांना वाटण्यामागचं कारण म्हणजे आपण ऑफकोर्स हास्यरसिक आणि हास्यवीर आहेतच आपले, आम्ही पण आहोत, ते पण आहेत, पण ही 2 माणसं ह्यांना विसरून अजिबात चालणार नाही. आज बाकी कोणाबद्दलही बोलण्यापेक्षा मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांचं मनापासून त्यांचे आभार मानते की तुम्ही तितक्याच ताकदीने आपण पुढे चाललो आहोत आणि ही वाटचाल तुमच्याशिवाय एवढी सोपी झाली नसती. येस, जोरदार टाळ्या. एपिसोड फारच अप्रतिम झाला. मला एका गोष्टीचा फार आनंद होतोय की दिवसेंदिवस जसजसं आपण पुढे पुढे जात चाललो तसतसा शो जास्तीत जास्त पॉप्युलर होत चालला आहे. कानाकोपऱ्यात तो पोचतोय, खूप लोकांना शो आवडतोय. सोमवार मंगळवारी आपण अनेक नवीन टॅलेंटला पण या मंचावरती संधी देतोय. त्यामुळे कित्येकांना हिरिरीने या कार्यक्रमात उडी घ्यावीशी वाटते, काही काहींना तर विमानात नाही उडी घ्यावीशी वाटते. त्यामुळे असा एक सर्वसमावेशक असं जे स्वरूप आलेलं आहे आपल्या कार्यक्रमाला ते मला फार भावतं आहे, मला फार मजा येते त्याची.